आयुक्ताचा चार्ज कोणाकडेच नाही आहे सध्या. ॲडिशनल कमिशनर म्हणून आहे मी सध्या, एवढंच आहे. उपायुक्त होते आमचे रात्रभर, ते गेले. तुम्हाला तर नेमकी फक्त मी बाईट देतो, प्रश्न वगैरे काही नाही. सर काय तुमचं नाव आहे आणि जो रेस्क्यू सुरू आहे किती जणांची टीम या ठिकाणी आहे, काय नेमकं या ठिकाणी रेस्क्यू सुरू? या ठिकाणी भिवंडी महानगरपालिका हद्दीमध्ये भंडारी कंपाऊंड येथे गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट या नावाची बिल्डिंग जी आहे ती रात्री 10:30 वाजता धोकादायक असल्याचं पडत असल्याचं समजलं. त्यावेळेस आमचा वॉर्ड अधिकारी आणि त्याच्या सहकार्याने येऊन त्या बिल्डिंगमधील सर्वच म्हणजे 20-25 जी रहिवासी कुटुंब होती त्यांना बाहेर काढलं. बाहेर काढत असतानाच ते खाली आल्यानंतर बाहेर येत असताना खाली कॉलमचं काम चालू असल्याचं त्याला दिसलं आणि ते कॉलमचं काम चालू करणारे आणि काम करणारी जी वर्कर लोक होती ती आणि त्या अपार्टमेंटमधली 2-4 लोक बाहेर येता त्याच वेळेस ती बिल्डिंग कोसळली आणि त्यामध्ये ते त्या ढिगाऱ्याखाली स्लॅब खाली दबले गेले. आतापर्यंत या कामासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा इथे उपस्थित होती. महसूल, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर एनडीआरएफची टीम इथे 12:30ला हजर झाली. त्यानंतर TDRFची टीम सुद्धा 1:30 वाजता इथे पोहोचली आणि सगळ्यांनी मिळून सगळं रेस्क्यू काम चालू केलेलं आहे. यामध्ये 3 व्यक्ती जखमी झाल्याचे आढळले, त्यांना ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत 9 इसमाचे बॉडी हस्तगत झाले, त्यापैकी 7 लोकांची ओळख पटलेली आहे. बाकीचं काम चालू आहे. यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर येऊन जवळपास 50-60 कर्मचारी व्यक्तींची ते प्राण वाचवलेले आहे. काय कारण होतं ही बिल्डिंग कोसळण्याची? कारण सांगितलं सदरची बिल्डिंग ही धोकादायक म्हणून घोषित केलेली होती. तिला एप्रिलमध्ये नोटीस देऊन स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्ती करण्याबाबतची नोटीस दिलेली होती, परंतु संबंधित मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट सादर केलेलं नाही आणि परस्पर त्याचं बांधकाम इथं दुरुस्तीचं काम चालू असल्याचं कळालं. काल दुपारी ते काम चालू असल्याचं कळाल्याच्यानंतर मग वॉर्ड अधिकाऱ्यांनी येऊन त्याच्यासाठी पुढची यंत्रणा हलवली आणि वेळेवर येऊन त्यांनी बाकी कर्मचारी आपल्या व्यक्तींना बाहेर काढलं. एकंदरीत हे पिलर जे आहेत ते पिलर पण कुठला सपोर्ट न देता या ठिकाणी उभारले. तो भाग टेक्निकल भाग आहे. त्याच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट आणि जे काही रिपोर्ट्स आहेत ते बघितल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित सांगता येईल. परंतु वॉर्ड अधिकाऱ्यांनी पाहिल्याप्रमाणे त्याची जी प्रत्यक्षदर्शनी होतं तर 3 कॉलमचं काम त्यांनी एकच दास म्हणजे 3ही कॉलम एक वेळेसच ओपन करून त्याचं काम करत असल्याचं त्याला निदर्शनास आलेलं होतं. या ठिकाणी किती कुटुंब राहायचं आणि बाजूलाही जी बिल्डिंग आहे काही त्याच्यामध्ये रहिवासी राहतात त्यांना तो त्याच बिल्डिंगचा भाग आहे. वेगळं एक बिल्डिंग आहे वाटतं कोहिनूर अपार्टमेंटचीच, तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 25 एक कुटुंब राहत असल्याचं समजलेलं आहे. अरे यार हिंदी करा तुम्ही, फ्लो येणार नाही, अरे फ्लो येणार नाही तो नको हिंदीचं जेवढं येईल तेवढं सर प्रॅक्टिस नाही आलं क्या बताओगे यहाँ पर? भिवंडी महानगरपालिका हद में यहाँ पे कोहिनूर अपार्टमेंट बोल के एक गंगारामवाड़ी एरिया जो भंडारी कंपाउंड का है, वहाँ पे एक बिल्डिंग थी. रात में वहाँ पे हमारे वार्ड अधिकारी आके वहाँ पे जो बिल्डिंग धोखादायक हुई थी उसका काम चल रहा है उनको पता चला, तो वहाँ आके उन्होंने वहाँ पे रहने वाले जितने भी रहवासी है एक 20-25 वहाँ पे फैमिलीज थी उनको बाहर निकाला. वो जैसे ही बाहर निकाल रहे थे तो नीचे कॉलम का कुछ काम करने वाले मजदूर थे वो और कुछ 2-4 वहाँ पे जो रहवासी है वो बिल्डिंग के, तो वो मलबे के नीचे दब गए थे. तो रात में से वो सब पूरा काम चल रहा है. महानगरपालिका, महसूल प्रशासन, पुलिस प्रशासन, इसके साथ ही एनडीआरएफ की टीम यहाँ पे 12:30 बजे पहुँच गई थी. उसके बाद में एक TDRF की टीम भी आ गई है, तो सबने मिलकर वहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन शुरू कर दिया है और रात भर में वहाँ 7 बॉडी अब तक जिनकी शिनाख्त हो चुकी है और बाकी 2 बॉडी ऐसे मिले हैं और 3 जो नागरिक है वो घायल हो चुके हैं. उनका ट्रीटमेंट अभी इलाज चालू है. सर ये कितने वर्ष पुरानी इमारत थी और इमारत क्या धोखादायक किया गया? मालूमात ऐसी अभी तक तो आई है कि वो 10-12 साल पुरानी इमारत थी और उसकी स्ट्रक्चरल ऑडिट के लिए उसको नोटिस भी दी गई थी वो धोखादायक होने के बाद, लेकिन वो जो मालिक है उन्होंने उसका स्ट्रक्चरल ऑडिट न करते हुए उसका इलीगली उसका दुरुस्ती या रिपेयर करने का काम शुरू कर दिया था, ऐसा मालूम हुआ था वार्ड अधिकारी के. सर आसपास की जो बिल्डिंग है उसमें कई लोग रहते थे, अभी ये पूरी बिल्डिंग ध्वस्त की जाएगी क्या? नहीं, अभी ये रेस्क्यू होने के बाद ये सब मलबा हटाने के बाद भी जो भी है उसका ऑडिट किया जाएगा और जो भी धोखादायक भाग है उसको भी गिराने की जो भी कार्रवाई हो आगे कायदेशीर कार्रवाई की जाएगी. सर मामले में कुछ गुनाह या फिर किसी के ऊपर कंप्लेंट दाखिल करने की कोशिश शुरू की है? हाँ, वो काम चालू है. अभी उसका भी हम जायजा ले रहे हैं, उसका काम चालू है.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.